मित्रांनो, हा बघू शकता इथं भात शेती चालू आहे. हे असा भात लावतात लोक पावसाळ्यामध्ये या मुळशीमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत आपल्या मुळशी तालुक्यातील एक मंदिर आहे, वरदायिनी देवी मंदिर. तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे त्या ठिकाणी. तर आपण तिथं जाऊया. तर चला मित्रांनो, पोहोचलो आहोत हिंजेवाडी फेज 1. थोडीशी ट्रॅफिक आहे वीकेंड मुळे, रेग्युलर डे एवढी नाहीये पण थोडीशी आहे. तर आपण जात आहोत हिंजेवाडी फेज 1 मधून फेज 2, नंतर फेज 3. तिथे आपला मित्र साई आहे, आता सोबत आहे दुसऱ्या गाडीमध्ये. त्याच्या सिस्टरला आपण पिक करणार आहोत. त्याची पूर्ण फॅमिली येत आहे यावेळेस आपल्या सोबत. तर फेज 3 वरून आपण डायरेक्ट मग मारुंजी मार्गे, नॉट मारुंजी, पुढे पिरंगुटच्या पहिलेच एक रस्ता आहे, तिथून आपण तिकडे जाणार आहोत. हे तुम्हाला दाखवतो तो मॅप, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. हे बघू शकता तुम्ही हिंजेवाडी. आपण जात आहोत आता फेज 2 कडे. मेट्रोचे काम या ठिकाणी झालेलं आहे ऑलमोस्ट. जवळपास 10-12 वर्षापूर्वी मी हिंजेवाडीमध्ये कामाला होतो. माझी पहिली कंपनी होती विप्रो टेक्नॉलॉजीज. त्याच्यानंतर मागचे जवळपास 10 वर्ष मी आता हिंजेवाडीमध्ये येत नाही. त्याच्यामुळं कधीतरी असंच जेव्हा आपण मुळशीकडे कुठेतरी जातो त्यावेळेसच माझं येणं होतं या ठिकाणी. खूप साऱ्या आठवणी आहेत या ठिकाणी. बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत मागच्या 10 वर्षामध्ये. ते मेट्रो वगैरे नव्हती, रोड पण त्यावेळेस छोटेच होते, पण ट्रॅफिक पण एवढी जास्त नव्हती त्यावेळेस, म्हणजे मॅनेजेबल होतं. आता कंडिशन खूप वर्स झालेली आहे, जे आपण व्हिडिओ वगैरे बघता हिंजेवाडीमध्ये. तर हा एरिया पूर्ण वेगळा, म्हणजे आता ओळखायला सुद्धा येत नाही. या ठिकाणी सर्व अगोदर आजूबाजूला शेती होती आणि या एरियामध्ये पूर्ण फक्त माझी एक पहिली कंपनी जी विप्रो आहे, समोर तुम्हाला दिसेल, तर ती विप्रो टेक्नॉलॉजी हीच होती या ठिकाणी. आणि मग पुढे इन्फोसिस वगैरे होता. तर या सर्कल, जो पुढे सर्कल येणार आहे त्याला विप्रो सर्कल असं म्हणतात, कारण इथे विप्रो कंपनी होती. तर हे बघू शकता, या माझ्या उजव्या साईडला आहे विप्रो टेक्नॉलॉजीज, माय फर्स्ट कंपनी. खूप साऱ्या आठवणी आहेत या कंपनी सोबत माझ्या. जवळपास 4 वर्ष मी विप्रो मध्ये होतो. आणि त्याच्यानंतर माझी सेकंड कंपनी आहे पुढे फेज 3 मध्ये, TCS, ज्याला आपण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असं म्हणतो. आणि या दोघांच्या मध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत, मी दाखवतो तुम्हाला. हे जो एरिया चालू झालेला आहे आता माझ्या उजव्या साईडला, हे सगळं इन्फोसिसचा कॅम्पस आहे. खूप मोठा असा कॅम्पस आहे. डोमची जी बिल्डिंग असते ती बऱ्याच ठिकाणी तुम्ही फोटो मध्ये बघितलं असेल. IT पार्क मध्ये डोम शेप बिल्डिंग्स वगैरे, अशा आर्किटेक्चर, वेगळं काहीतरी आर्किटेक्चर या इन्फोसिसच्या बिल्डिंग आहेत. तर हा जो या ठिकाणी गेट दिसतो तुम्हाला उजव्या साईडला, हे इन्फोसिसचा एंट्री गेट आहे. हिंजेवाडी IT पार्क फेज 2 इन्फोसिस. आणि आता थोडस आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला टेक महिंद्रा चा कॅम्पस दिसेल आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर TCS फेज 3. तर बघूया. या ठिकाणी बघू शकता, हा आहे एम्बसी क्वाड्रंट. एम्बसी क्वाड्रंट मध्ये आहे बऱ्याचशा कंपन्या आहेत या ठिकाणी. पहिलं कॉग्निझंट होती, आता माहिती नाही, एक्लेरक्स वगैरे आहे. आणि आता आपण फेज 3च्या एंडला आलेलो आहोत. तिथे आपल्याला दिसेल टेक महिंद्रा आणि TCS. तरी माझ्या ज्या उजव्या साईडला दिसते ना तुम्हाला, थोडीशी ऑरेंज आणि डिझाईनवाली बिल्डिंग ही TCSची न्यू बिल्डिंग आहे. आणि जो डाव्या साईडला आहे हा टेक महिंद्राचा कॅम्पस आहे हिंजेवाडी फेज 2चा. आणि थोडंसं पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघू शकता तुम्ही फेज 3 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस समोर दिसते ती बिल्डिंग. ही माझी सेकंड कंपनी आहे, जिथं मी विप्रो नंतर जेव्हा जॉईन झालो होतो तेव्हा या फेज 3 मध्ये जॉईन झालेलो TCS मध्ये. आणि याच्या समोर आहे मेगापोलिस, जी खूप मोठी टाउनशिप आहे या ठिकाणची. आणि या ठिकाणी आता मेट्रो स्टेशन पण झालेलं आहे फेज 3 मध्ये. बरीच डेव्हलपमेंट होत आहे या ठिकाणी.
चला तर आता हिंजेवडी संपलेली आहे. आपण या ठिकाणी पिरंगुट साईडला जो हिंजेवडीच्या पाठीमागून रोड जातो आपल्या मेगा पोलीसच्या, त्या रोडने आपण पिरंगुट साईडला जाणार आहोत आणि तिथून आपलं अजून डिस्टन्स फक्त 13 किलोमीटर. म्हणजे फेज 3 पासून आपण जो स्पॉट जो मंदिर बघायला जातो ते फक्त 13 किलोमीटर आहे. तर बघू शकता आपण आता जवळ आलो. एकदम डिस्टन्स राहिलेला आहे 11 किलोमीटर्स. आणि माझ्या जर बाजूला बघितलं तुम्ही तर आपण या ठिकाणी आपला जो पुण्याचा रिंग रोड आहे त्याचं जोरदार काम चालू आहे. या ठिकाणी बघू शकता इथे ओव्हरब्रिज चालू आहे. तर हा आहे रिंग रोड, पुणे येथील प्रपोज रिंग रोड, जो पिरंगुट वरच्या साईडने येऊन पुढे उर्सेकडे जातोय, तळेगाव उर्सेकडे. तर हा जो ब्रिज आहे तो रिहेगाव म्हणून हे गावाचं एरिया आहे. तिथे हे ओव्हरब्रिज चालू आहे, तुम्ही बघू शकता. रिंग रोडचं काम जोरात चालू आहे. मला वाटतं 1-2-3 वर्षामध्ये हा टप्पा पूर्ण होईल कदाचित. आणि थोडंसं ट्रॅफिकमधून रिलीफ मिळेल लोकांना, पुण्यामधील ट्रॅफिकमधून. हे बघू शकता तुम्ही, हे गाव आहे. या ठिकाणी बघू शकता हे ट्रॅक्टर कसं आहे, याचे टायर्स जे भात शेतीसाठी आहे. आपल्या एरियामध्ये मराठवाड्यात स्पेशली हे बघायला भेटत नाही. अशा प्रकारचं जे यंत्र आहे ते भाताच्या शेतीसाठी वापरलं जातं, त्याची मशागत करतात. आणि वातावरण बघा किती छान झालंय, मस्त एकदम. पाऊस पडतोय छान असा. भाताची शेती चालू आहे, लोक भात लावत आहेत, आजूबाजूला दिसतंय. आणि समोर तुम्ही डोंगरावर बघितलं असेल तर खूप सारे ढग. पेक्षा पाथच सुंदर असतो असं म्हणतात ना, ते याला. आता तिथे जाऊन तो मंदिर वगैरे परिसर कसा आहे माहिती नाही, पण तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे तो खूपच छान आहे. तर आपण एकदम जवळ पोहोचलो आहे मित्रांनो. आता एकदम जवळ डिस्टन्स. मित्रांनो हा बघू शकता, इथं भात शेती चालू आहे. हे असा भात लावतात लोक पावसाळ्यामध्ये या मुळशीमध्ये. हे मुळशी परिसर आहे हा सगळा. तर ही भात शेती बघा. आणि आता आपण उतरलोय. कार पार्किंगचा थोडा इश्यू होता, आम्हाला वाटलं नव्हतं इथे पण गर्दी असेल, पण या ठिकाणी पण बरेचसे लोक आलेले आहेत फिरायला. जवळ असल्यामुळे हिंजेवाडीपासून अवघ्या 12 किलोमीटरवरती हे डिस्टन्स आहे. हे बघा भात शेती अशी असते इकडे. पुण्याच्या परिसरातली इंद्रायणी राईस मोस्टली लावतात इकडे मावळमध्ये, मुळशी मावळ परिसर. हे बघा या ठिकाणी. आणि हा समोर जर डोंगर बघितला तुम्ही तर तिथे सगळे रिंग रोडचे कामं चालू आहे. त्या डोंगराच्या पायथ्याशी लागूनच हा पूर्ण रिंग रोड, आउटर रिंग रोड पुण्याचा आहे, जो पिरंगुट साईडनी पुढे जातो. तो हाच रोड आहे, समोर तुम्हाला दिसत असेल. हे बघू शकता, हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण एकदम छान. तर आपण आता बगाड मंदिर वरती आलोय, जे आपण मी खाली दाखवलं होतं तुम्हाला. इथून बघा हे परिसर किती छान दिसतोय. सगळीकडे पाऊस आहे. हा एक छोटासा ब्रिज केलेला यांनी या ठिकाणी येण्यासाठी. आणि हा मंदिर परिसर आहे. समोर म्हसोबाचं मंदिर आहे असंच गेल्यानंतर. आणि या ठिकाणी बघा भरपूर असे वॉटरफॉल्स आणि पाण्याचा खूप मोठा ओढा आहे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत, थोडंसं थांबणार आहोत इथं थोडा वेळ आणि नंतर पुढे जाणार आहोत.
वाव, हे बघा या ठिकाणी किती छान पाणी वाहते. हे आपण तिकडे होतो आता काही क्षणापूर्वी देवीच्या बगाड मंदिराकडे. तर ओव्हर ब्रिज पार करून आपण या साईडला आलोय आणि या ठिकाणी भरपूर असा पाऊस पाणी. आता पुढे म्हसोबाचं मंदिर आहे, त्या मंदिराकडे आपण जात आहोत. आदिश, आज सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. इकडे बाळा, तिथं नको जाऊ कडीला. अरे, तर हे आहे म्हसोबा मंदिर, बघू शकता. हे बघा आहे म्हसोबा दर्शन. आता सगळेजण बसलेले आहेत स्नॅक्स साठी. काय नाही, तर मित्रांनो या ठिकाणी आता भरपूर पाऊस चालू झालेला आहे. आपण थोडासा इथं ब्रेक घेतला होता. साईच्या आईने खायला आणलं होतं इडली आणि शिरा वगैरे, पोळी भाजी. तर सगळ्यांनी थोडं थोडं या ठिकाणी बसून खाल्लेलं आहे म्हसोबा मंदिरमध्ये. आता आपण थोडं पाऊस कमी झाला की इथून पुढे एक डॅम आहे, त्या डॅम जवळ जाणार आहोत. तर मित्रांनो आपण आलो आहोत रिहे डॅम हिंजेवाडी जवळच्या. संडे भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. आम्हाला गाडी लावायलाच अर्धा पाऊण तास गेलेला या ठिकाणी. तर हे बघू शकता, आता आपण एकदम डॅमच्या जवळ आलोय. हा आहे रिहे डॅम आणि भरपूर गर्दी आहे या ठिकाणी. आणि लोक बघा, पुढे पुढे चला. हो, तर हा डॅम भरून ओव्हरफ्लो होतोय, बघू शकता. आणि डॅमच्या बाजूलाच या ठिकाणी बघा, इथे टी स्नॅक्स वगैरे आहे. चला या, वडापाव भजी मॅगी सगळंच आहे या ठिकाणी. चला ठीक आहे, चल ना. हे बघ, ते भुशी डॅम सारखं डॅम ओव्हरफ्लो होतो इकडे. हे बघा इकडे स्लिपरी आहे. काय नाही होत, हळूहळू चल फक्त बाळा, हळूहळू चल. गर्दीच गर्दी आहे. होय, कसारसाई डॅम सारखं दिसते मला इकडे गर्दी. आता कार पार्किंग करून तुम्हाला एक 500 मीटर चालत पुढे यावं लागेल डॅमच्या बाजूला, जिथं पाणी असतं आणि स्लिपरी रस्ता आहे, त्याच्यामुळे हळूहळू या. हे बघा सगळीकडे भुट्टा गर्दी आहे. काय ग, चला पुढं चला. एवढी थंडी नाहीये इथं, पाय घसरतोय, हळू या. इथं स्लिपरी आहे रस्ता खूप चिखलामुळं. हे बघा या ठिकाणी खूपच छान आहे डॅमचा व्ह्यू. फक्त तिथे वॉर्निंग लिहिली आहे की तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका खूप जास्त, कारण खूप पाण्याचा फ्लो जास्त आहे, त्याच्यामुळं अवॉइड करा. पण एन्जॉय करा थोड्याशा पाण्यामध्ये अलीकडे, जिथे जास्त खोल पाणी नाही अशा ठिकाणी जाऊन ये ना. इकडे बघूया काय आहे ते. तर हा बघा, हे बघा हे पूर्ण वातावरण कसं आहे.